का करून राहिली रेखा तू इकडे? हा, का करून राहिली? अहो काय झालं तर कशाला ओरडता तुम्ही? आता ओरडू नको तर का? सगळे जण तिथं बसले हळद लावायला मांडवात, आणि तू हा इकडे घरात आली तर घरातच का करते? माहित नाही तिथलं तिथे. आता देवायला हळद वगैरे चढवून आली, हा तर तिकडे मांडवातच आता हळद वगैरे लावायला पाहिजेत होती ना. अहो घरामध्ये दिवा लावून झाला नव्हता तर दिवा लावायला आली होती ना. झाला असेल ना तुझ्या. लवकर चल आता, लवकर वरात काढायची आहे ना. एक तर लांबाचा प्रवास आहे. मस्त म्हटलं तिकडे जवळच्या जवळ गावावरूनच आपण लग्न करू, तर तसंही नाही ऐकलं तुम्ही. का तसंही नाही ऐकलं म्हणता? आता 15 दिवसाचे सोडा, पण 8 दिवसाच्या आधीपासून तिथं जावं लागलं असता. साफसफाई करा, हे ते, तिथं राहणार नाही, काही नाही. कमी काम राहिलं असतं का तिथं? आणि आता खेड्यातही बाया नाही मिळत कामवाल्या. सगळे बापा वावरात जातात. काही धान आहे, काहीच्या मका आहे, तर काही कापूस आहे, काही सांगा नको. बायांना ना काही खाली पण आहेच नाही खेड्यातल्या उन्हाळ्यामध्ये. काही वावरात भेंड्या लावतील तर टरबूज लावतील. मग सांगा बरं, मग सांगा, तुम्हीच सांगा कोण केला असता? आता आपला गणेश, त्यालाही सुट्ट्या नाही मिळाल्या. तो ड्युटीवरून परवाच्या दिवशी आला. मग कोण केलं असतं? तुम्ही केले असते का इकडेच्या तिकडे? फालतूमध्ये पाय हात घसर घुसर झाला असता. लग्नाच्या ठिकाणी लग्न राहिला असता मग. आणि म्हणतात मोठे, गावाकडून केला असता म्हणून. हो हो बाबा, बरोबर म्हणते तू. नाही जमला असता. नाही तर का तिथं नाही झोपायची सोय, नाही कशाची नाही कशाची. जाऊ द्या, लागतील वरातीला पैसे, का करायचे आहे? आहेत ना दोघं पोरं कमावणारे. आता सोडा बाबा तुम्ही चोमकपणा आपला. अहो ना त्या वाजवाल्याला थांबणल्या की नाही? आता हळद बिळत लागतपर्यंत थांबना, वाजव म्हणा. अरे तर तो 2 तासासाठी आलाय ना, म्हणूनच तर घाई करतो. हा, फक्त तो 2 तासासाठी आलाय. बाकी तर बँड पार्टीवाले आपण तिकडेच केलो तर ते सरळ तिकडेच जातील ना. इकडे कुठे येणार आहेत ते? म्हणून म्हणतो आता 1.5 तास तर होऊन गेला, फक्त अर्धा तास आहे बाबा तो वाजेवाला. चल लवकर चल. आता देवासारखा वेळेवर भेटला 2 तासासाठी, तोच तर पुष्कळ. हो हो, चला चला, येते मी. आता पटकन कार्यक्रम उरकव. जास्त वेळ लावू नको. हो झाला ना, आता हळदच तर लावायची आहे. झाला मग, हळद झाली लावून, तेच आंघोळ वगैरे करेल आणि तयारी करेल. काही ऐरा बिराचा तर कार्यक्रम ठेवलाच नाही. तुम्हाला म्हटली पहिलाच लग्न आहे आपल्या घरी, ऐराचा ठेवा म्हणून, तर नाही ऐकले बाबा तुम्ही. हा, ऐराच्या ठेवते म्हणते. कोणत्या धड साड्या आणतात? आणतात का सांग बरं? हो ते तर आहे म्हणा. साड्या तर चांगल्या आणत नाही ऐराच्या. त्या ऐरात आलेल्या साड्या ना कोणाला द्यायची इच्छा होत नाही, अशा साड्या आणतात. मग म्हणूनच म्हणलं ऐर बियर काही ठेवायचं नाही. आणि ऐरपट्टी आणला तर घेशील नको. ऐर प्रथा बंद आहे ना. अहो बंद ठेवला तरी मेन राहतात ना, ते आणतातच. का आता तो घेईन नाही का? नाही म्हणेन का त्यांना? चला ना, आता इथं गोष्ट सांगून राहिले, आता वेळ नाही होत का तुम्हाला? चल चल. वहिनी झाली का लावून? हळद झाली का लावून म्हटलं? हो हो ताई, झाली. लावला बाबा, 5-6 जणींना लावला. तुम्ही नाही लावत का? तुम्ही लावा ना मुलाला हळद. हो हो, लावते. अरे पागल झाली का? मला हळद लावते? अहो नवरदेवाचा मामाही लावते ना हळद. तशीच राहाल का तुम्ही? असं का? मामी नाही लावत का? दे, मी तुला लावतो. नाही. का नाही? मला लावत आहे ना, मी पण तुला लावतो. दे इकडे. बरोबर व्हिडिओ काढ. सगळं आलं पाहिजे. हो बरोबर काढतो. झाला बाबा, किती भरवता? का आपल्या वेळेस झाला म्हणते? मला बघ ना किती भरवला तर. दे थोडीशी हळद, ते भाऊजींना लावतो. हे बाबा, आता तुम्ही पण सुरू झाले का? काय भाऊजी, मला पिवळा केला आणि तुम्ही तसेच आहात, थोडाशीच लावले. आता लावू द्या मला. वहिनी बरोबर लावा, कोडेली काढेली ठेवा नको, नाही तर बस गालाला लागते हळद आणि डोळ्याच्या खाली तशीच राहते. मग कानाला लागते तर नाकाच्या खाली तसंच राहते. हाजी भाऊजी, माझ्या मिशीलाच लावले तुम्ही. अरे बापा, आणि तू माझी पांढरी मिशी पिवळी केला तर मग? चला, झाली का हळद लावून? लवकर करा, वेळ होते. आणा ना वहिनी, आंघोळीच्या पाणी आणा, पटकन आंघोळ गिंघोळ करून द्या आपल्या भाषेची. हो. आणि हे आरतीवाली कुठे गेली? बापा का हळद खेळून राहिले नाही? इकडे मांडवात नाही खेळत ना, तिकडे मन लावून राहिले. ओ सगुणाबाई, या ना. या, नवरदेवाची आंघोळ करून द्यायची आहे ना.
बापा माझ्या नातनीला इथं बसवून दिल्या ना भूतासारख्या का पाहता. हा करा ना आंघोळ करा ना. आजी इकडे बाहेरच आंघोळ करू का मी? बाहेर नाही तर का परी, हळद लागल्यावर बाहेरच आंघोळ करावं लागते. दस्तूर आहे ना बेटा. 5 लोटे टाकतील तुझ्या अंगावर, झाला. मग तिकडे बाथरूम मध्ये जाऊन आंघोळ करशील. बापा इंदू परडे गिरडे नाही आणले ना. परडे ठेवावं लागते. 5 जणी बाया हात धरून मग परड्यावर पाणी टाकावं लागते. 5 गडवे आणून राहिली ना वहिनी, गेली आहे आणायसाठी. का बाबा कोणाला पाठवली परडे आणायसाठी? तुझ्या घरची वस्तू दिसेल का तिला? आई दिसते ना, छत्री आहे तशी. का छत्री आहे म्हणते, घरचीच तर वस्तू दिसे नाही. 3 वेळ विचारते कुठं ठेवल्या म्हणून. आई तूही ना आता एखाद्या वेळेस होत असेल. हे सिटी कुठं आहे सिटी? तिला बोलवा ना. हे हिच्यासोबत आंघोळ करेल ना, एक लहानशी मुलगी पाहिजे ना सोबत आंघोळ करायसाठी. ए गुड्डी गुड्डी इकडे इकडे. काय झालं मम्मी? अगं सिटी कुठं आहे सिटी? ते तिच्या मम्मी जवळ आहे. जा बरं बाई बोलवून आणशील सिटीला. कशासाठी मम्मी? जा ना बापा, जेवढा काम सांगितली तेवढा कर. कशासाठी कशाला विचारत राहते नुसती. जा बाई जा जा सिटीला बोलवून आण. सांगशील काकू बोलवते म्हणशील, माधुरीची आई बोलवते म्हणशील. ठीक आहे? ठीक आहे ना. ए सिटी चल ना, तुला काकू बोलवत आहे, चल लवकर. मी नाही येत. जा ना बाई, काकू कशासाठी बोलवतात तर जा जा जा. मी नाही म्हणलं ना मम्मी, मी नाही. चल माझ्यासोबत चल. मम्मी दे ना. तुला समजत काऊन नाही? पैसे धरून आली का मी इथं? रजनी काय झाला? का सांगू ताई, हे 10 रुपये मागून राहिली. आईस गोलावाला आलाय ना, आईस गोला घेतो म्हणते. असा ना माझा दिमाग खाऊन टाकला. ए सिटी इकडे इकडे. काय काकू तुम्ही द्याल का मला पैसे 10 रुपये? ए गदडी तसे म्हणावं का? हो मी देईन, पण एक काम कर पहिले. सांगा ना काकू कशाचं काम? इथं ना माधुरी ताईच्या समोर बसतो. असं का बसू का? 10 रुपये द्या. हो ना बापा देते ना 10 रुपये. बस तर. तुला ना माधुरी ताई सोबत आंघोळ करायची आहे. काय आंघोळ करायची? हो मग 10 रुपये पाहिजेत ना. चल बस येऊन इथे ये, बस लवकर. अजून कपडे ओले होतील माझे. बसायचे आहे का? मग दुसरा कोणाला पण बोलवते. तिला होतील 10 रुपये, तुला मिळणार नाही. बसते काकू बसते, मीच बसते. रजनी जा बरं त्या पलंगाच्या खाली ते पड्डे ठेवते आहेत. वहिनीला दिसले का नाही तर माहित नाही. गेली वहिनी तर याचीच आहे. जा बरं काढून देशील. हो काय मग सगळा माल मटेरियल आहे ना व्यवस्थित? हो सगळं व्यवस्थित आहे. बघ स्वयंपाक बिघडला नाही पाहिजे. भातही बरोबर, भाजी बरोबर झाल्या पाहिजे. भाजीमध्ये थोडा नमक कमी राहील तर चालेल, पण जास्त नाही. कसा नमक कमी राहिला तर टाकता येते, आणि जास्त झाला तर मग खात नाही ना. हो जी हो, सगळं आम्हाला समजते. तुम्ही काही चिंता करू नका. आमच्या कामच आहे ना बाबा. आम्ही स्वयंपाकाचे मोठे मोठे ऑर्डर घेतो ना. बघा आमची गँग किती आहे तर 10-12 तर बायाच राहतात. ते तुमची गँग राहो किती कच ते मला माहित नाही, पण स्वयंपाक बिघडले नाही पाहिजे. सगळ्यांनी स्वयंपाकाचं तारीफ केलं पाहिजे. हो ना जी. तुम्ही जेवण तर करून बघाल. आता जेवले नाही का? आता स्वयंपाक केला तर जेवले नाही का तुम्ही? जेवलो. मग सांगा. वरण भात भाजीच होता. कशी भाजी जमली होती सांगा बरं तुम्ही. नाही मस्त भाजी जमली होती, पण हा कसा आता लग्नाचा स्वयंपाक आहे. हा स्वयंपाक बिघडायला नको. हो जी हो काकाजी. तुम्ही इथलेच का मग? नाही मी इथं नाही राहत. मी नवरीचा आजोबा आहे. आजोबा म्हणजे तिच्या आईचे पप्पा. असा सरपंच बाईचे वडील आहात नाही का तुम्ही? हो काही कमी वगैरे पडलं असेल सामान तर सांग बाबा. नाही तर फालतू मध्ये मग म्हणशील हा कमी होता तो कमी होता, आणून नाही दिलं म्हणून बिघडला, नाही का? नाही ना जी काकाजी, आपलं काम तसं आहेच नाही. सगळं लिहून देतो आम्ही. एवढं पाहिजे म्हणजे पाहिजे, आणि आम्ही आपल्याच मताने करतो. मी आधीच सांगितलं सरपंच भाऊला, म्हटलं माझ्या स्वयंपाकाच्या वेळेस कोणी काही म्हटलं नाही पाहिजे. नाहीतर कोणाची सवय राहते किनकिन करायची. एवढा तेल कशाला टाकला, अरे एवढा तिखट कशाला टाकतो, जास्त होईल ना. आम्ही आपल्या परीने बरोबर करतो. मधात टोमके मारतात मग येऊन. मग त्याच्याने काय होते, बिघडते. नाही बाबा मी काही नाही म्हणत. मी फक्त सांगायला आलो की व्यवस्थित बनवबा, आणि काही लागत असेल, कोणता सामान संपला असेल तर ते सांग. नाही काकाजी, सगळं सामान तर आहे आता. अरे बा काय भाजी बनवला नाही, मस्त भाजी बनवला, बढिया, 1 नंबर भाजी बनली. मग बापा आपलं कामच तसं आहे ना. होता आता रात्रीच्या जेवणाची पण भाजी अशीच टेस्टी बनायला पाहिजे. शांताराम तोच सांगत होतो मी याला. म्हणलं व्यवस्थित भाजी बनव रे बा. आताची भाजी चांगली झाली, अशीच बिलकुल भाजी बनल्या पाहिजे, नाही का लग्नाची. अजी तुम्ही नॉट फिकर राहा.
अरे मामाजी इकडे आहेत ना. अजी मामाजी. बोला जाबाई बोला. मी तुम्हाला बाबा तिकडे पाहतो. इकडे स्वयंपाकवाल्याकडे आलो होतो. काय काय बनवून झाला काय काय नाही झाला बघायला आलो होतो. त्याला म्हटलं व्यवस्थित बनव रे बा स्वयंपाक. नाही नाही त्याला सांगायची गरज नाही आहे मामाजी. व्यवस्थितच करते तो स्वयंपाक. हो हो दिसला वगैरे व्यवस्थित सुरू आहे. पण कसा सांगावं लागते बघावं लागते. सगळ्या त्यांच्याच भरोश्यावर टाकावं नाही लागत. हो ते तर आहे मामाजी. मधात थोड्या फेऱ्या टाकाव्या लागतात स्वयंपाकवाल्याकडे पण. बट हा बुड्ढा तर 150 आणा दिसून राहिला. तर आता म्हटलं तुम्ही कामात होते मीच थोडासा येऊन बघतो इकडे. नाही नाही मामाजी चांगलं केलं. लक्ष ठेवा तुम्ही. मी काय म्हणतो मामाजी चला ना जेवण करायला चला आणि मग तयारी करा. जावई बापू जेवण तर झालं. मी आताच जेवण केलं. असं का म्हणजे जेवणही होऊन गेलं नाही का माझ्या सासऱ्याचं. एकटे एकटे करू नाही टाकतात बापा जेवण. असं असं जेवण झालं नाही तुमच्या. चल शांताराम चल जेवण करायला. मी जेवलो ना बापा आताच झालं माझं जेवण. मस्त भाजी जमली तर इकडे आलो बापा सांगायला स्वयंपाकवाल्याला अशीच भाजी रात्री पण बनवू म्हणून. असं का झालं का मग सगळ्यांचं जेवण झालं का. आता मला का माहीत कोणाचे जेवण झाले ना कोणाचे नाही म्हणून. माझा झाला एवढं माहित आहे. आणि मी का म्हणतो पोळ्या ना मुलायम झाल्या पाहिजेत. नाही तर तुटल्याने तुटत नाही आणि कच्च्या बिच्च्या नाही पाहिजेत बापा. हो ना काकाजी. हो 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 कच्च्या बिच्च्या नाही राहत आणि मुलाम पोळे राहील. नाही तर बाबा तोडल्याने तुटत नाही. आणि नुसत्या कच्च्या जाड जाड पोळ्या बनवतात समाजामध्ये. हो रे बाबा पोळ्या व्यवस्थित पाहिजेत चांगल्या पकल्या आणि पातळ जास्त जाडही नाही. हो 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 पाहून पहा त्या बघा बनवत आहेत ते बघा. पाहून बघा तुम्ही हातात घेऊन बघा कशी झाली आहे तर मुलाम झाली की नाही झाली तर. चला मामाजी चला मग हातपाय धुवा तयारी बियारी करा. काय बाबा हा बुढा भारी आयटम आहे माणूस. अरे भोलाराम मी का म्हणतो सरपंच भाऊ. हे बघ पोळ्या मागायला आता कोणी आले तर पोळ्या द्यायच्या नाही. आताच्या जेवणासाठी नाही आहेत हे सायंकाळच्या जेवणासाठी आहेत. अरे बाबा काही सांगूच नका पोळ्यासाठी एवढे मागायला येतात नाही. काही सांगूच नका पोळ्या द्या म्हणून. दिलं तर नाही तू मग. नाही ना बाबा नाही दिलो पण कोणी मग तुमचं नाव सांगतात सरपंच भाऊनेच पाठवला म्हणून. अरे नाही मी काही पाठवत नाही आणि मला लागतील तर मी स्वतः येईन. माझं नाव घेऊन कोणी मागतील तर द्यायचंच नाही. फालतूच्या मग रात्रीला जेवणात पुरले पाहिजेत ना पोळ्या. नाही तर मग सुरुवातीला होतात आणि मग शेवटी होतच नाही पोळ्या. मग सगळ्यांना मिळाल्या पाहिजे म्हणून म्हणतो आतापासून पोळ्या वाटप करू नको. हो ठीक आहे. हो स्वयंपाकवाले भाऊ. आता हे कुठून पतली हड्डी आली बाबा. बोला काकाजी बोला. अरे बाबा पोळ्या नाही आहेत ना तिथं. भात भाजी वरणच आहे. पोळ्या नाही आहेत तिथं. आहेत का इकडे दे बरं पोळ्या दे 2 पान दे बरं. नाही काकाजी पोळ्या नाही आहेत. पोळ्या आता सुरुवात केला बनवायला आता व्हायच्या आहेत. आणि पोळ्या ना या लग्नाच्या जेवणाच्या आहेत. आता पोळ्या नाही बनवलं. असं का लग्नाच्या जेवणाचे आहेत का. तर काही नाही होत ना 1 पान तर दे बाबा. का 1 पान दिल्याने का कमी होते का. नाही मिळत. रात्रीच्या जेवणाला खाल पोळ्या आता नाही मिळत. दे ना का 2 पान नाही तर सरपंच भाऊजवळ सांगतो. सांगा तुम्हाला ज्यांना सांगायचं आहे त्यांना सांगा. इंदू आरती कुठं आहे. तिकडे नेला ना काकू आतमध्ये नेला का. काकू कशाला हे साडी बिडी आणले. अहेर प्रथा बंद आहे तरी. आहे तर राहू दे ना बापा अहेर प्रथा बंद. पण मला तर द्यायची आहे ना. पहिला लग्न तुझ्या घरच्या. कार्यक्रम पहिला आणि म्हणते कशाला आणली. हट बापा अहेर प्रथा बंद ठेवली तरी ना शांताताई नाही दिलं. कुंता नाही दिलं. रजनीनं पण आणलं आणि ललितानं पण आणलं. मग आणतील नाही तर का. पहिला कार्यक्रम आहे तुझ्या घरचा आणि आणतील नाही का तुला अहेर. आमच्या इथं नाही म्हणतात ना हे कपडे बिपडे कशाला म्हणतात. सगळे माणसं ना तसेच म्हणतात. त्यांना काही समजत नाही. आता तू सांग बरं. आपल्या मामा मावशीच्या घरी जाशील लग्नाला कपडे नेशील नाही का. अहेर प्रथा बंदही राहील तरी. माणसा बिनसा गेले आणि कपडे नाही नेला चालते. पण आपण बाया गेला तर कपडे न्यावंच लागतात ना आपल्याला. हो काकू बरोबर तर म्हणता. नाही नेला तसा वेगळाच वाटते. आपण नाही नेत आणि मग अहेर प्रथा बंद राहिली तर नाही नेत. पण ना मग कोणी आणतात मग ना असा वाईट वाटते नाही. तर मग आता जवळचे लोक आणतातच नाही का आपले रिश्तेदार. आणि काकू तुम्हाला आता दिवस निघाला का यायला. कालही नाही आले मांडवाच्या जेवणाला. मस्त मेहंदी बिंदी लावायला आलेच नाही. काल नाही आले तर नाही आले. आज तर लवकर यायला पाहिजेत होता हळदीच्या वेळेस. अरे बापा मी इथं होतीच नाही ना. मी लग्नाला गेली होती. नाही तर आली नसती का. माझ्या मावशीच्या पोराचा ना पोरीचा लग्न होता. काल मुलगा गेला होता लग्न लावायला. आज मुलीचं लग्न आहे. मी म्हणली माझ्या मावशीला मी थांबत नाही बा म्हणली.
आमच्या मोहल्ल्यामध्ये लग्न आहे म्हटली. नाही नाहीच म्हणत होती. मी म्हणलं तू काही म्हण, आली ना बापा म्हणलं, मुलाच्या लग्नाच्या दिवशी आली ना, नाही तर आज गेली असती. म्हणलं एकदम जवळचं आहे आमचं लग्न, मोहल्ल्यातच आहे, मी थांबतच नाही म्हटली आणि निघाली बा तिथून. काकू चांगला झाला तुम्ही आले तर. मी कालपासून म्हणते काकू काहून नाही आल्या बापा, काकू काहून नाही आल्या बापा. रजनीला विचारली नाही मी, पण तिला सांगितली होती बोलवायला जा म्हणून. आता मला वाटलं वाडी गिडीवर गेले असतील, भेंड्या गिंड्या तोडायच्या राहतात तर. नाही हो, वावरातही गेली असती तर रात्री आली नसती का, मेहंदी बिंदी लावायला जेवण करायला आली नसती. काकू आता आले ना तुम्ही, तेवढाच खूप चांगलं केलं. देवराज कुठे आहे तर त्याला टीका लावते ना, देते सर्ट पीस आणले त्याच्यासाठी. काकू ते असतील तिकडे, राहू दे मग, आता तुझ्या जवळच देतो टीका लावून. हो काकू ते घेतही नाही, तुम्ही द्याल ना त्यांना, घेतच नाही बिलकुल. काकू जेवण करायला जा. येईन ना बापा, रात्री जेवण करायला येईन ना. नाही काकू, आता स्वयंपाक झाला आहे, जेवण करा. आताही जेवू मग रात्री जेवीन का? काही नाही होत काकू, आता जेवण करा मग रात्री पण जेवण करा. रात्री लग्नाचा आता हल्दी वगैरेचा म्हणला थोडासा स्वयंपाक, आता पाहुण्या वगैरे आहेत, उपाशीच राहतील का तर तो स्वयंपाक, तर जेवण करा मग तुम्ही पण. शांताबाई वगैरे करत आहेत जेवण. हे बघ इंदू, देशील नको बा कोणाला साडी, चांगली साडी आहे, घरी लावायला काढशील तू आपल्यासाठी. हो ना काकू, हो हो मीच घालीन, नाही देईन कोणालाच. आता कोणाच्या घरच्या साड्या घालीन बापा. सगळ्याच म्हणतात माझ्या घरची साडी घालशील, माझ्या घरची साडी घालशील. आता सगळ्यांना होच म्हणावं लागतं. बाई इंदू चल ना जेवण करायला. आई मी नंतर जेवीन, हे काकूसोबत जेवण करून घेतो. ह्या दुकानदारीन बाई आहेत का? हो आई, त्याच आहेत काकूच. जमला का बाई तुमच्या पोराचं लग्न, जमला का? नाही ना बाई, नाही जमला, जमायचाच आहे. सांगाच नाही बापा, मुली गेली असतील तुमच्या गावी तर. आता पोरी आहेत ना, नाही आहेत. आता किती दिवसाचं लग्न करून राहिलं तुम्ही, पोरी एकही पसंतच आला नाही का? आता का सांगावं बाई, पोरी पसंत येतात तर पोरीवाल्यांना पोरगा पसंत नाही येत. तसं नाही बाई, काही कमी जास्त थोडासा पाहावं लागते. पोरगी पाहून मागा बा. हो ना बाई, आता पोरगी पाहूनच मागत आहोत ना. आता पोरगी तयार झाल्या पाहिजे ना. पोरगी तर म्हणते कोणती कंपनीवालाच पोरगा पाहिजे. आता मला सांगा बाई, एवढा मोठा डेकोरेशनचा माझ्या पोराचा धंदा आहे, त्या कंपनीवाल्यापेक्षा जास्त कमवते. आता कोणाला सांगावा बापा? भेटेल जमेल लग्न. आता का म्हणतात, योगायोग याचाच असेल ना, योगायोग आला की जमते मग लग्न. हो बापा, आता तसाच काही समजावं लागेल. चला ना बाई जेवण करून, चला. हो चल ना तर बाई इंदू, चल ना तर का तूही जेवण करून घे. काकू जेवतो ना, मग जेवतो, आता नाही जेवत मी. मस्त साडी आहे इंदू. कोणाच्या इथली आहे? हे आपल्या काकू, दुकानवाली काकू. असं का, चांगली आहे साडी गिडी. आता आल्या का तर? हो बाबा, लग्नाला गेलो होतो म्हणे, आता लग्नावरून आलो ना, इकडे चालो म्हणत होते. असा म्हणूनच कालपासून दिसला नाही. मी का म्हणतो, आता घरी जातो मी. आता जानोसा वगैरे आमच्याच घरी आहे, सगळं पाहावं लागेल ना, पाण्या बिण्याची व्यवस्था. हो ठीक आहे ना. आता झाला ना सगळं इथलं, आता तयारीच करायची आहे. आता आम्ही तयारी करू. आणि इंदू जेवण करून घे ना, जेवलीच नाही तू. नाही शांताबाई, भूक नाही आहे. बापा कशाला रडायला बसली? नाही रडत नाही मी. नाही तर का एवढ्यान रडून राहिली तरी? आता पोरगी चालली सासरी म्हणून रडते का? हो ना शांताबाई, बघा ना, आता एवढी वर्ष आपल्याकडे राहते, लहानाची मोठी करतो आपण, आणि आता लग्न करून चालली आपल्या घरी. आमच्या घरात सुना वाटेल. पागल आहे बाबा, रडते कशाला? आता मुलगी का तुझ्याच घरी राहणार होती का? तू तरी राहिली का आपल्या आईच्या घरी? सांग बरं. सगळ्याच जणी जातात आपल्या आई वडिलाच्या घर सोडून दुसऱ्या घरी. तर तू अशी रडशी, तुला रडताना पाहून मग ते तुझी मुलगी रडेल नाही का? तुला कसा वाटेल? तू तर चांगली भाग्याची आहे बाई. कन्यादान करशील. मला तर मुलगीच नाही आहे, मुलंच आहेत माझ्याकडे 2. काही मला दुःख नाही आहे की माझ्या मुलीचं लग्न होत आहे म्हणून, आनंदच आहे. पण याचा दुःख होत आहे की ते आता आम्हाला सोडून आपल्या घरी जाईल, आपल्या सासरी जाईल. का ताई रडता? येईल नाही का ते भेटीसाठी? ऐकून तर असा हृदय ना भरून येते. जेव्हा तुझ्या पोरीचं लग्न होईल तेव्हा तुला समजेल कोणता. हो वाटते म्हणा, पण आता रडू नको. चांगल्या खुशीनं आनंदानं आपल्या मुलीची विदाई कर बापा. हो शांताबाई, चल बरं माझ्यासोबत चल. तू जेवण करायला चल. नाही शांताबाई, जेवीन ना मग. नाही माहित आहे, तू जेवीन करशील आणि जेवशील नाही. चल माझ्यासोबत चल, जेवण करायला चल. हो बापा ठीक आहे. आणि तुम्ही लवकर याल मग. कोणता नाही, पिंकी कुठं आहे? पिंकी ना माधुरी सोबतच आहे, आणि त्या जेवण करून राहिल्या. त्यांना जेवण करून घ्या म्हटलं, मग पार्लरवाली वगैरे येईल, मग तयारीच करावं लागेल ना. हो बापा, हे पार्लरवाली कधी येते तर माहित नाही.
फोन बिन लावून पाहिलं का नाही त्या पोरीनं का माहीत. विचारली मी तर निघाली म्हणे आता येईल म्हणे अर्धा तासामध्ये. चल चल पहिले जेवण कर बरं. जेवीन ना ताई जेवीन ना. नाही चल चल मग अशी सोबतच न्यायला पाहिजेत होता. झाले का पाय लागून झाले सगळ्यांचे? हो झाले ना जी झाले. चला ना आता मग किती वेळ करता हा. आता चला पटकन निघा इथून. आता ज्यांच्या टीका लावणं बाकी असेल ते लावतील मग नंतर रस्त्यामध्ये. हो ना नवरदेवाची गाडी आली का? आल्या आल्या सगळ्या गाड्या आल्या. भाऊजी तुम्ही जा तिकडे हा सगळ्यांना बरोबर व्यवस्थित बसवा वरातीवाल्यांना. हो हो मी जातो पण लवकर काढा आता नवरदेव हा. उशीर खूप झाला आता.